आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। निफाड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अनेक ठिकाणी कामानिमित्त किंवा व्यापार करण्यासाठी आलेल्या परप्रांतीयांची संख्या 1 ते 1.5 हजारावर असेल। तसेच सध्या द्राक्ष काढणी हंगाम ही जोरात सुरू आहे। परप्रांतीय मजूर व व्यापारी संख्या अजून वाढत असते, म्हणून निफाड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नागरिक व शेतकरी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने निफाड पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी चौकशी मोहीम राबवली। निफाड शहरातील काही लोकांनी परप्रांतीय नागरिकांना आपल्या खोल्या भाडेतत्वावर दिल्या आहेत व प्रत्येक एका खोलीमध्ये 4 ते 5 लोक राहतात, परंतु त्यांचे नाव, पत्ते किंवा कोणताही रेकॉर्ड खोल्या मालकाकडे आढळून आलेला नाही। त्यामध्ये कोणी काही गुन्हा केला तर त्याचा शोध घेणे खूप अवघड असते, म्हणून घरमालक यांनी घर किंवा खोली भाडेतत्वावर देताना भाडेकरू इसमाचे 11 महिन्याचे बॉन्ड करून घेतला पाहिजे, तसेच त्याची माहिती पोलीस स्टेशनला दिली पाहिजे असे आवाहन केले आहे। निफाड हद्दीतील विशेष करून परप्रांतीय ज्या ठिकाणी राहतात त्या घरमालकांना पोलीस ठाण्यात बोलावून निफाड पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी बैठक घेऊन घरमालकांना योग्य सूचना दिल्या। घरमालकांनी परप्रांतीय नागरिक मजूर यांचे रजिस्टर तयार करून त्याच्या आधार कार्ड, नाव, पत्ते व फोटो यामध्ये नमूद करून रहिवासींबाबत संपूर्ण माहितीची एक प्रत पोलीस स्टेशनला देण्याबाबत सूचना दिल्या आहेत। पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यापुढे घर भाडेकरूने काही गुन्हा केल्यास त्याच्या बाबतीत शासनाने ठरवलेल्या नियमांचे पालन केले नाही तर संबंधितांवरती कारवाई करण्यात येईल। तसेच द्राक्ष खरेदीसाठी बाहेरून आलेले व्यापारी यांची पूर्ण माहिती ग्रामपंचायत कार्यालयात असणे आवश्यक आहे, जेणेकरून बऱ्याच वेळा परराज्यातील व्यापारी स्थानिक पत्ता देतात व शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करून रहिवासी ठिकाणावरून निघून जातात। त्याकरता व्यापाराचा मूळ पत्ता असणे आवश्यक आहे। व्यापाऱ्यांना घर अथवा खोल्या भाडेतत्वावर देताना करार करूनच घर अथवा खोल्या देण्यात यावे असे निफाड पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी घरमालक यांची पोलीस ठाण्यात मीटिंग घेऊन आवाहन केले आहे। बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक देविदास बैरागी।